नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता आलो कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला आणि आपण आता सेक्टरमध्ये बघा आणि सकाळचे 8 वाजले बघा आणि 8 वाजता या ठिकाणी असं वातावरण आहे. ऊन वगैरे अजून काही पडलं नाही. 10 वाजता इथं ऊन पडतं बघा. कारण या ठिकाणी 8-9 पर्यंत धुकेच असतात आणि त्यामुळं थंडी वाजत असते सकाळी सकाळी. आणि हे साईडला पाठीमागं हे जन आश्रयस्थळ आहे बघा. या ठिकाणी इकडं पाठीमागं पण जन आश्रयस्थळ आहे आणि या साईडला पण इकडं हे पाठीमागचं पण जन आश्रयस्थळ आहे आणि त्याच्यामध्ये आपण 100 रुपये देऊन राहू शकतो बघा. खूप छान वातावरण आहे. सकाळी सकाळी भजन कीर्तन चालू आहे प्रत्येक आखाड्यामध्ये आश्रमामध्ये. आणि इकडं पाठीमागं रोड आहे पहा आणि ही पाठीमागं बस दिसती, ही उत्तर प्रदेशची बस, ही सरकारी बस आहे. तर चला आणखीन दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन इकडं काय आहे काय नाही वातावरण. तर मित्रांनो, आपण आता रोडवरती आलो बघा आणि हे समोर बघा हे गेट आहे, जैन आश्रयस्थळचा गेट आहे आणि हे भला मोठा मंडप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये खाटा बाजा वगैरे टाकलेला आहे बघा राहण्यासाठी, गाद्या वगैरे. आणि रोडवर आलेलो आहे आपण. आणि इकडं समोर चौक बनलेली बघा. हे सगळं नवीन बनवलेलं आहे कुंभमेळ्यासाठी, असे लोखंडाचे पत्रे वगैरे टाकून. आणि इकडं काय हे चिकित्सालय कॅम्प लागलेला आहे या ठिकाणी. हे समोर इथं मोदीचे योगीचे फोटो लागलेले आहे बघा. उपकेंद्रीय चिकित्सालय अरेल सेक्टर 24. तर सेक्टर नंबर 24 मध्ये आपण. आणि इथं समोर हे ऑफिस आहे बघा या कॅम्पचं, चिकित्सालयाचं. इथं सहायता केंद्र, हेल्प डेस्क चालू आहे. तर मित्रांनो, हे समोर बघा हे टेंट लावलेले बघा आणि हा असा रस्ता बनवलेला आहे आणि समोर टॉयलेट वगैरे भरपूर बनवलेले, वॉशरूम वगैरे स्वच्छता राखण्यासाठी. आणि या सगळ्या टेंटमध्ये लोक राहतात बघा. आणि हे टेंट हे समोरचे थोडे महागडे, 5,000 पासून पुढं चालू होते बघा यांची किंमत. आणि इकडं चौकड असे टेंट बनवलेले, टेंट सिटी सगळी, पत्र वगैरे लावून. आणि याच्या पलीकडंच तिकडं गंगा नदी बघा खाली. आता गंगा नदीकडं पण जो आपण सकाळी सकाळी खूप धुके असेल त्याच्यामध्ये पाण्यामध्ये. तर मित्रांनो, आपण आता गंगा नदीच्या काठावरती आलो बघा आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता ही सगळी माती आहे बघा. ही नदीमधली माती आहे, गंगा नदीमधली. आणि आता या ठिकाणी सध्या पाणी कमी आहे म्हणजे पाणी भरपूर आहे नदीला, खूप मोठी नदी आहे. या ठिकाणी 3 नद्याचा संगम होतो बघा, गंगा, जमुना, सरस्वती. त्यामुळं खूप मोठी नदी आहे. पण असं वाळवंट या ठिकाणी बघा, असं मातीचं. आणि तिकडं पाठीमागच गंगा नदी बघा, तिकडं ब्रॅकेट वगैरे लावलेले आहे. तिकडं जायचं आहे आपल्याला पाण्याकडं आता, तिकडं पण जो. आणि या साईडला बघा इकडं हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज हा तात्पुरता बनवलेला आहे कुंभमेळ्यासाठी बघा. कुंभमेळा संपला की काढून टाकता येतो हा ब्रिज पाण्यामधला. तर चला आता पाण्याजवळ जाऊ आणि बघू पुढं काय आहे काय नाही. आणि या साईडला इकडे बघा पाठीमागं हे सगळे टेंट लावलेले आणि सगळ्या भारतामधले लोक इथं कुंभमेळ्याला आलेले, महाराज लोक. आणि आपापल्या याच्यानुसार त्यांना जागा दिलेली आहे. मोठं आश्रम असेल तर त्यांना मोठ्या आखाड्यासाठी मोठी जागा दिलेली आहे, छोटं असेल तर छोट्या जागा, असं या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. आणि जवळपास 50 किलोमीटर क्षेत्रामध्ये हा कुंभमेळा चालू आहे आणि जवळपास 50 किलोमीटरमध्ये टेंट वगैरे, आखाडे, आश्रम वगैरे लागलेले आहे. तर चला आता खूप सकाळी सकाळी खूप धुळे आहे आणि थंडी पण खूप आहे.
आणि हे पाठीमागं बघा इकडं पण टेंट लावलेले, कुट्या बनवलेल्या आहेत लोकांनी जागा घेऊन, साधू संतांनी, वैरागी लोकांनी, संन्यासी लोकांनी. तर चला आता इकडं कोण नाही आहे सध्या. इकडं सकाळी सकाळी जास्त लोक नाही आहे गंगा नदीकडं आंघोळी करण्यासाठी. थंड पाणी असतं, एकदम खूप थंड पाणी असतं. तर मित्रांनो हा बघा समोरून असा हा ब्रिज बनवलेला आहे, टाक्या टाकलेल्या आहे लोखंडाच्या अशा खालून, आणि वरून ते बनवलेला आहे ब्रिज, पूल बनवलेला आहे लोकांना तिकडं जाण्यासाठी. आणि नंतर हा कुंभमेळा झाला की मग या टाक्या वगैरे काढून घेता येतात. काढून घेणारे फक्त कुंभमेळ्यासाठी हा सगळा खर्च केलेला आहे. आणि इकडं बघा समोरच इकडं गंगा नदी आहे. आता तिकडं पाणी आहे, तिकडं पण जाऊ. आता आपण गंगा नदीमध्येच आहे बघा. आणि हे समोरून चालली पोलिसाची गाडी, उत्तर प्रदेश पोलीस. आणि या साईडनं या पुलावरून पलीकडे साईडनं जाऊन मग आपल्याला तिकडं आणखीन भरपूर आखाडे पाहायला मिळतात बघा. नागा साधूचे, किन्नर आखाडा वगैरे असे भरपूर आखाडे आहे तिकडं. तर तिकडं मी दुपारा जाणार आहे. आणि आता सध्या आपण इकडं जाऊ, या गंगा नदीकडं पाण्याजवळ जाऊ आपण, आणि जवळून कशी गंगा नदी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता गंगा नदीच्या पाण्याजवळ आलो बघा. आणि अशी गंगा नदी आहे. आणि आता जास्त धुई असल्यामुळं बघा काही दिसत नाही, व्यवस्थित साफसुथरं दिसणं नाही. पलीकडची साईड तर अजिबात दिसत नाही बघा. पूल पण अर्धा दिसू लागला अलीकडचा, आणि अर्धा पूल तिकडं दिसत नाही. तो तिकडं लाईट वगैरे बघा गाडीचा. आणि धुई खूप आहे बघा, वाढली आता धुई. तर आता 8:30 वाजायला आले, आणि आत्ता शिकते सूर्याचा उदय झाला बघा इकडं. हे दूरवरचं तर काहीच दिसत नाही, सगळं पांढरं पांढरं दिसू लागलं. आणि इकडं टेंट सिटी पण बघा, हे आश्रम वगैरे पण व्यवस्थित दिसत नाही. हे पिवळे पिवळे काही दिसते थोडेफार. तर अशी गंगा नदी आहे. आणि सकाळी सकाळी जास्त लोक पण नाही आंघोळ करण्यासाठी, थंडी असल्यामुळं. ते तिकडं काय लोक आहे बघा आंघोळ करू लागली. तर मित्रांनो अशी गंगा नदी बघा. आणि आपण आता आंघोळ नाही केली बघा, आता खूप थंडी आहे. आणि हे गंगा नदीचं पाणी पण खूप गार असतं बघा. काल मी 5 वाजता आंघोळ केली होती, तर खूप थंडी वाजली होती मला, त्यामुळे मी आता आंघोळ नाही केली. 10-11 वाजता आंघोळ करणार आहे. तर मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी गर्दी नाही त्या ठिकाणी आपण आलो होतो बघा. आणि वरती त्रिवेणी घाट आहे बघा, त्रिवेणी संगम आहे. गंगा, यमुना, सरस्वती नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या ठिकाणी खूप गर्दी असते बघा. 24 तास त्या ठिकाणी खूप गर्दी असते. आणि त्या घाटाकडं, त्या संगमकडंच ते मोठमोठे आखाडे बघा, नागा साधू असेल किंवा आणखीन कोणतेही मोठमोठे संत असेल, त्यांचे सर्व आखाडे तिकडं त्रिवेणी संगमकडं आहे. तर मित्रांनो चला आता आजच्यासाठी एवढंच. यानंतर आपण पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.